अमरनाथ यात्रेपूर्वी निसर्ग यात्री ग्रुपची जोरदार तयारी. महादेव डोंगरात ट्रेकिंग करत शारीरिक तंदुरुस्तीवर भर. देशातील सर्वात पवित्र आणि कठीण यात्रांपैकी एक मानल्या जाणाऱ्या अमरनाथ यात्रेसाठी दरवर्षी देशभरातून मोजकेच भाविक सहभागी होतात. यंदाही माळशिरस परिसरातील निसर्ग यात्री ग्रुप अमरनाथ यात्रेत सहभागी होणार असून यात्रेपूर्वी शारीरिक तंदुरुस्तीसाठी त्यांनी विशेष तयारी सुरू केली आहे. सध्या हा ग्रुप दररोज महादेवाच्या डोंगर परिसरात ट्रेकिंग करत असून उंच सखल डोंगर रांगांमध्ये पायी भटकंती करून सहनशक्ती वाढविण्यावर भर देत आहे. ट्रेकिंग दरम्यान परिसरातील पौराणिक आणि ऐतिहासिक वारसा लाभलेल्या स्थळांना भेटी देत निसर्गाचा आनंदही सदस्य घेत आहेत. माण तालुक्यातील कारखेल येथील डोंगरामध्ये असलेल्या संताजी घोरपडे यांच्या ऐतिहासिक गुहेलाही ग्रुपने भेट दिली. या ठिकाणच्या ऐतिहासिक वारशाची माहिती घेत ट्रेकिंगचा अनुभव अधिक समृद्ध केला. ग्रुपच्या सदस्यांच्या मते नियमित ट्रेकिंगमुळे शरीराचा उत्तम व्यायाम होत असून शारीरिक क्षमता वाढण्यास मदत होते. तसेच विविध आजारांपासून बचाव होऊन आरोग्य अधिक सक्षम बनते. अमरनाथ यात्रेसारख्या कठीण यात्रेसाठी ही तयारी अत्यंत महत्त्वाची ठरत असल्याचे त्यांनी सांगितले. अधिकाधिक युवकांनी अशा आरोग्यदायी आणि साहसी उपक्रमांमध्ये सहभागी व्हावे, तसेच निसर्ग संवर्धन आणि ऐतिहासिक वारशाचे जतन करण्यासाठी पुढाकार घ्यावा, असे आवाहन निसर्ग यात्री ग्रुपच्या सदस्यांनी केले आहे. सध्या अमरनाथ यात्रेच्या तयारीसाठी निसर्ग यात्री ग्रुप विविध डोंगर रांगांमध्ये सातत्याने ट्रेकिंग करत असून या उपक्रमातील परिसरातून कौतुक होत आहे. निसर्ग यात्री ग्रुपच्या माध्यमातून 1993 पासून सुरू झालेला हा प्रवास अखंड 32 वर्षापर्यंत सुरू आहे. 1993 ते 2008 पर्यंत सायकलवर महाराष्ट्रभर फिरून सुमारे 6000 किलोमीटर सायकलचं रनिंग केलं. त्यानंतर मोटारसायकलच्या माध्यमातून 2022 पर्यंत 30,000 किलोमीटर अंतराच्या सहली केल्या. दरवर्षी प्रत्येक श्रावण महिन्यामध्ये अशा प्रकारची एक यात्रा काढून त्यामधून श्रमदान म्हणून सार्वजनिक ठिकाणी साफसफाई करणे, मंदिराची, किल्ल्याची, अशा पद्धतीनं काम करत करत आज आता संताजी घोरपडे यांची गुहा, ज्या ठिकाणी मराठा सरदार संताजी घोरपडे वास्तव्यास होते, या गुहेचं परिसर आम्ही पाहणार आहे. त्या डोंगरावरून जात नैसर्गिक पर्यटन करत गुहेचा इतिहास जाणून घेतला व संताजी घोरपडे यांच्या पदस्पर्शानं पावन झालेल्या भूमीत आज एक फिरण्याचा योग आला आम्हाला. साधारण माळशिरस पंचक्रोशीतील म्हणजे भांबुर्डी, गोरडवाडी, तरंगफळ, माळशिरस, मांडवे या 5-6 गावातील तरुण, अशा विचाराचे तरुण दरवर्षीच एकत्र येतात. सध्याचे तरुण आहे फक्त मोबाईलमध्ये गर्क आहे. आणि विशेष म्हणजे आमचं सांगणं आहे की वय वर्ष 35 ते 50 या वयातला तरुण एकदम म्हातारा होतोय. तर त्याचं कारण असं आहे की आपली जीवनशैली, बदलती जीवनशैली, आहारातला बदल. तर हे सगळ्या गोष्टी सोडून ट्रेकिंग करावं आणि ट्रेकिंग अशा भागात करावं की नॅचरल ट्रेकिंग असावं. त्या निमित्तानं आज आम्ही 2 महिने चालतोय. पण बऱ्याच जणांची शुगर कमी झाली, BP कमी लेवल झालं आणि शरीराचं वजन कमी झालं. अशा काही गोष्टीसाठी आपण उपचार घेतोय आता, म्हणजे वजन कमी करा, काय करा, ह्या गोष्टी. पण या निसर्गात फिरल्यानंतर ऑटोमॅटिकच ह्या गोष्टी क्लिअर होते ते. आणि आमच्या रोजच्या दैनंदिन कामकाजासाठी अतिशय फ्रेश वातावरणामध्ये आम्ही राहतोय. आवाज माणदेशाचा, माणदेशातील प्रत्येकाचा. माणदेश प्राईम सबस्क्राईब करा आणि अपडेट रहा. नवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनचं बटन दाबा. धन्यवाद.